ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पञ्चाननमुखोद्भूतान् पञ्चाक्षरमनूपमान् पञ्चसूत्रकृतो वन्दे पञ्चाचार्यान् जगद्गुरून्। मी सकल संत विचार मंचाचे विचारवंत, प्रेरक आणि संस्थापक आणि माझे सर डॉक्टर मुकुंद दातार हा विचारसमूह अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या संध्याताई कोल्हटकर आणि सकल संत विचार मंचाचे अनेक पदाधिकारी, श्रोतृवर्ग, आपल्या सगळ्यांना माझा शिवशरणार्थ, माझा नमस्कार. आपल्या समूहावर येण्याची माझी ही दुसरी वेळ आहे आणि आपल्याला आठवत असेल की वीरशैव लिंगायत संप्रदायाच्या संदर्भामध्ये त्याचा एक परिचय मी याच समूहावरून दिलेला होता आणि आज वीरशैव पंचाचार्य आणि महात्मा बसवेश्वर या विषयावर आपल्याशी विचारसंवाद काही साधण्याची संधी मला मिळतीये, त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते आणि मी माझ्या विषयाकडे वळणार आहे. बघा, वीरशैव किंवा ज्याला बोली भाषेमध्ये लिंगायत संप्रदाय म्हटलं जातं, हा व्यापक अशा हिंदुत्वातला एक अत्यंत महत्वाचा आणि आधुनिक विचारसरणी बाळगणारा असा संप्रदाय आहे. खरं तर भारतासारखा खंडप्राय देश आणि त्याच्यामध्ये असणारी जी भारतीय दर्शनं आहेत ती एखाद्या महासागरासारखी आहेत आणि या महासागरातल्या दर्शनांचा विचार करताना आपली नजर कुठपर्यंत जाते तर फार क्षितिजापर्यंत जाते आणि आपण आपल्या आपल्या वर्तुळामध्ये त्या दर्शनांचा विचार करत असतो. पण प्रत्यक्षामध्ये ही लेखमाला किंवा ही विचारमाला सुरू झाल्यापासून आपल्याला सगळ्यांना जाणवते की भारतीय आचार्यांची जी परंपरा आहे ती या महासागरा इतकीच थोर आहे, इतकीच गहन आहे आणि या आचार्य परंपरेतलं एक महत्वाचं जे नाव आहे ते वीरशैव संप्रदायाची आचार्य परंपरा. वीरशैव संप्रदायाच्या संदर्भामध्ये 2-3 गोष्टींचं मी फक्त स्मरण करून देते, कारण मूळ विषयाच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे. पहिली गोष्ट जी मी म्हणतीये की वीरशैव म्हणजेच लिंगायत संप्रदाय आणि या संप्रदाय हा पुरोगामी असा शिवोपासक संप्रदाय आहे. आगमांच्या जे 28 आगम आपण म्हणतो त्या 28 आगमांच्या उत्तर भागामध्ये आणि वेद, उपनिषदे, पुराणे यांच्यामध्ये या संप्रदायाचे त्यांच्या आचार विचारांचे उल्लेख येतात. ज्यांनी जीव, जगत आणि जगदीश्वर याचा विचार केलेला आहे त्या भारतीय दर्शनातली एक अविभाज्य शाखा म्हणजेच शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत किंवा विशेषाद्वैत किंवा त्यालाच शिवाद्वैत म्हणतात आणि ही तिन्ही नावं आपल्या वीरशैव संप्रदायाची आहेत, हे लक्षात घ्या. आता आपल्याला एक अशी गोष्ट दिसेल बघा की हे जे व्यापकत्व आहे, आपण गेले काही महिने अनुभवतोय आचार्यांच्या निमित्ताने, हे जे व्यापकत्व आहे त्या व्यापकत्वाचा एक महत्वाचा भाग काय आहे की जी जी भारतीय दर्शनं आहेत, जे जे भारतीय संप्रदाय आहेत, भारतीय धर्म आहेत, या सगळ्यांनी व्यक्ती, समाज, निसर्ग आणि परमेश्वर या चतुसूत्रींचा विचार केलेला आहे. त्यामुळे आज जरी आपल्याला असं दिसेल की काळ बदलला, काही जी मूळची भारतीय मतं आहेत, भारतीय सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतांनी कालौघामध्ये एक स्वतंत्र धर्माचं रूप धारण केलं. पण वीरशैव संप्रदायाचं एक वेगळेपण असं आहे की वीरशैव संप्रदायाने काय केलं की हिंदुत्वाच्याच कक्षेत राहून आपली एक वेगळी, समर्थ आणि ज्याला ठळक म्हणूया अशी वाट निवडलेली आहे. त्यांनी व्यक्तीचा विचार करत असताना
अर्थातच जो आचार धर्म दिला त्याला आपण अष्टावरण असं म्हणतो. गुरु, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, भस्म, रुद्राक्ष आणि मंत्र. या व्यक्ती ज्या आहेत वीरशैव विचारांनी वागणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांनी समाजामध्ये कसं वागावं हे सांगण्यासाठी त्यांनी पंचाचार दिलेला होता, ज्याच्यामध्ये 5 प्रमुख भाग आहेत: शिवाचार, लिंगाचार, सदाचार, भृत्याचार आणि अर्थातच गणाचार. त्यांचं जे तत्वज्ञान आहे, कारण शेवटी कुठलाही दर्शनाचा महत्वाचा जो भाग असतो तो असतो तत्वज्ञान, आणि वीरशैवांचं जे तत्वज्ञान आहे ते विलक्षण वेगळं असं नाही मी म्हणणार, 100% ते वेगळं नाहीये, पण समन्वयवादी आहे. त्यांचा जो सिद्धांताचा मुख्य गाभा आहे त्याला म्हटलं जातं षटस्थल. षट म्हणजे 6, स्थल, आता स्थल म्हणजे पायऱ्या, एक 6 ठिकाणं आपल्याला अशी वाटतील, परंतु वीरशैव परिभाषेमध्ये स्थल या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. स्थल याचा अर्थ आहे परशिव, ज्याला आपण सर्वसामान्यपणे हिंदू मंडळी परब्रह्म असं म्हणतो. हे स्थल म्हणजेच लिंग, आणि या लिंग म्हणजे शिव, परशिव, भगवान शिव, आणि अंग अर्थातच त्याचे भक्त किंवा उपासक. शिव आणि भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे एकत्रीकरण असतं, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये मोक्ष म्हणूया, परंतु वीरशैवांची मोक्षाची कल्पना पण थोडीशी वेगळी आहे. पण आता समजण्यासाठी मी सांगते, याला म्हटलं जातं लिंगांग सामरस्य. भक्तस्थलापासून ते ऐक्यस्थलापर्यंत वीरशैवांनी सांगितलेला जो एक मार्ग आहे, जी एक भक्ती आणि योगाची एक जी सांगड आहे, ती सांगड गुरुदेव रानड्यांसारख्या जगविख्यात साधकांनी, विचारवंतांनी देखील मान्य केलेली आहे. एवढंच इथे नोंदवते. योग आणि भक्ती, कारण नुसता योग असून चालत नाही, तर तो वृक्ष होईल. नुसती भक्ती असेल तर ती कदाचित थोडीशी काय म्हणूया, श्रद्धा सोडून कर्मकांडाकडे जाण्याचा धोका असेल. आणि म्हणून योग आणि भक्ती याचा अत्यंत सुरेख मिलाफ या षटस्थल सिद्धांतामध्ये दिसतो. आपल्याला आठवत असेल की हिंदू धर्म ज्या वेळेला विकसित होत गेला, या विकसनामध्ये 2 सूत्र फार महत्वाची होती, आणि ती सूत्र होती रू. रू याचा अर्थ समाजाला आवश्यक असणारी विशिष्ट गती. समाज एका गतीने चालणं महत्वाचं असतं. आणि दुसरा होता ध्रुव. समाज नुसता गतीनं चालू शकत नाही, या समाजाला संघटित करणं, त्याला एकत्रित करणं हे फार महत्वाचं असतं. आणि हा रू आणि ध्रुव मिळून वैदिक पूर्व कालामध्ये किंवा वैदिक कालाच्या आसपास आपल्याला धर्म बनलेला दिसतो. आता यालाच आपण सनातन वैदिक धर्म म्हणतो, हिंदू धर्म म्हणतो. त्याच्या फार खुलात मी जात नाही. मग आता वीरशैवांचं काय वेगळेपण आहे बरं? मी आता एकीकडे असं म्हणतेय की वीरशैव हा व्यापक अशा हिंदुत्वातला एक महत्वाचा मार्ग आहे. वीरशैवांनी काय केलं बघा, की आता ध्रुव आणि रू, गती आणि संघटन यांचा समन्वय करत असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दुर्दैवाने म्हणत नाहीये मी, परंतु कालौघामध्ये ज्या दुर्दैवाने काही वाईट अशा प्रवृत्ती प्रत्येक विचार प्रणालीमध्ये येत असतात, त्या विचार प्रणालींचा एका अर्थानं थोडासा परिणाम हा हिंदू धर्मावर देखील झाला. आपल्याला ते सगळं म्हणजे विषयांतर टाळण्यासाठी फक्त आपल्यासारख्या विचक्षण श्रोत्यांपुढे मी आधी सूत्ररूपानेच म्हणतेय. आणि तो जो काही कालौघामध्ये हिंदू धर्माची गती बदलली, त्याच्यामध्ये काही वेगळेपण आलं. आणि अशा वेळेला मूळ धर्मामध्ये राहून धर्मोधारयती प्रजा हा जो महाभारत कालापासून किंवा द्वापार युगापासून जे सूत्र आहे, ते सूत्र राबवत असताना वीरशैवांनी काय केलं बघा, त्यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण करत असताना वेगळी चूल मात्र मांडली नाही. त्यांनी काय केलं, स्वतंत्र धर्म म्हणून आपल्या विचारसरणीची मांडणी नाही केली. दुर्दैवाने आज काय होतंय बघा, की मुळातच आधी हिंदू धर्म हा इतका व्यापक आहे, हिंदू धर्माची नेमकी व्याख्या करणं अवघड आहे, हे आपण सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. विविध
आयाम या धर्माला आहेत, विविध संप्रदाय आहेत. आणि अशा वेळेला वीरशैव हा सुद्धा खूप व्यापक असा विचारसरणीचा हा धर्म संप्रदाय असं काही जण म्हणतात. अगदी मोहेंजोदडो काळापासून आपल्याला त्याच्या काही खाणाखुणा दिसतात. आणि तरीही आपल्याला असं दिसेल की हा जो ज्याला शिवधर्म म्हटलं जातं, धर्म हा आपण धारयती इति धर्म हा, आणि ज्यातून एक मानव कल्याणाला योग्य असं आचरण आहे, या अर्थाने इथे मी हा धर्म हा शब्द वापरते. आता हा जो शिवधर्म आहे, या शिवधर्म हा एकेकाळी आपल्याला विचार करायला लावणारच आहे की संपूर्ण जगामध्ये आपल्याला असं दिसेल की एक महत्वाचं अध्यात्म तत्व म्हणा, आध्यात्मिक किंवा एक उपास्य दैवत आपल्याला संपूर्ण जगामध्ये राज्य करताना दिसतं, आणि ते म्हणजे भगवान शिव. त्याच्या खुलातही मी जात नाही. आणि भारतामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की शिवोपासक खूप आहेत. मग ह्या वीरशैवांचं वेगळेपण काय आहे ते देखील मी मागे सांगितलेलं होतं की वीरवृत्तीनं, एकनिष्ठेनं हा जो शिव आहे, या शिवाची उपासना करायची. ती शिवाची उपासना करत असताना वीरशैवांनी काय केलं की मुळामध्ये शिवतत्व हे अजर, अमर, निर्गुणही आहे, सगुणही आहे, अशा तत्वाला त्यांनी इष्टलिंगामध्ये बद्ध केलं. हे जे इष्टलिंग आहे, हे इष्टलिंग त्यांनी गळ्यात धारण केलं. आता बघा की मला नेहमी असं वाटतं की जे सर्वश्रुती समन्वय हा असा जो सिद्धांत आहे, तो म्हणजे शक्तिविशिष्टाद्वैत सिद्धांत किंवा वीरशैव सिद्धांत आहे असं जेव्हा मानलं जातं, मांडलं जातं, त्यावेळेला त्याचा अर्थ काय आहे बघा, की अशी काही जाणती आपल्याकडे मंडळी आहेत, असे जाणते विचारवंत आहेत, असे जाणते ऋषी आहेत की ज्यांनी कालानुरूप बदलणाऱ्या, कालानुरूप येणाऱ्या विविध मतप्रणालींचा आणि वृत्ती प्रवृत्तींचा अभ्यास केला, आणि मूळ जो कुठला आपला सनातन धर्म आहे, त्या सनातन धर्माला परिवर्तनशील बनवलं. त्यामुळे एकीकडे कालसापेक्ष असं पुरोगामित्व, आणि दुसरीकडे काय झालं बघा की काळाच्या पुढे सुद्धा मी जर 4 पावलं पुढे गेले तर आणि तरच माझं मी टिकणार आहे. जेव्हा मी हजारो वर्षांची परंपरा या धर्माला आहे म्हणते, त्यावेळेला अर्थातच हे टिकण्याचं काम हे हिंदू धर्मांतर्गत येणाऱ्या विविध संप्रदायांनी केलेलं आहे. आणि वीरशैवांच्या पुरोगामित्वाचं निश्रेयस असं श्रेय आपल्याला वीरशैव आचार्यांना द्यावं लागतं. या आचार्यांनी काय केलं बघा, की या आचार्यांनी ज्या देवतेची उपासना केलेली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शिवाचा एक वैशिष्ट्य आहे का तो जगभर पोहोचलेला आहे, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीची मंडळी, वेगवेगळ्या व्यवसायाची मंडळी, वेगवेगळ्या बौद्धिक क्षमता असलेली मंडळी, आणि वेगवेगळ्या आर्थिक स्तर असलेली सगळी मंडळी ज्या वेळेला भगवान शिवांना मानतात, तेव्हा त्याचा अर्थच असा आहे की या देवतेकडे असं काहीतरी आहे की जे त्याचं असणं हे आजच्या शब्दात सांगायचं तर भारतीय, स्वतंत्र भारतीय राज्यघटनेला देखील ललामभूत ठरणार आहे. किंबहुना शिव हा लोकशाहीचा आद्य उद्गात आहे असं आपल्याला शैव दर्शनाचा अभ्यास केल्यानंतर म्हणता येतं. आजची आधुनिक भारतीय राज्यघटना 3 गोष्टींवर महत्वाचा भर देते: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्य कुठल्या अर्थानं, की माणूस म्हणून जात, धर्म, लिंग याच्या पलीकडे जाऊन मला मी म्हणून, व्यक्ती म्हणून एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, विचार स्वातंत्र्य असलं पाहिजे, मुद्रण स्वातंत्र्य असलं पाहिजे. शिवाची जी वेगवेगळी कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की शिव हा या अर्थानं पंच स्वातंत्र्य त्याच्या संदर्भामध्ये येतात. आपण कधीतरी अशीच संधी मिळाली तर त्याच्याबद्दल मी बोलेल. पण शिवानी ही हे सगळं स्वातंत्र्याची पहिलं देवता कुठली असेल, हे स्वातंत्र्य देणारं कुठली देवता असेल तर ती भगवान शिव आहे. नुसतं स्वातंत्र्य असून चालत नाही, तुमच्या स्वातंत्र्याला एक सर्जनशीलता असावी लागते. शिव हा तर सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की आधुनिक काळाला सुद्धा
असे काही विचारवंतांनी मांडणी केली की आधुनिक काळाला सुद्धा किंवा आधुनिक आपली जी लोकशाही आहे या लोकशाहीला सुद्धा आपल्याला अधिक बळ देणारी जर कुठलं दर्शन असेल तर ते शैव दर्शन आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच आहे की वीरशैव मत आणि वीरशैव मत मांडणारे हे जे आचार्य आहेत ज्यांना पंचाचार्य असं म्हटलं जातं. आता हे देखील लक्षात घ्या की वीरशैवांमध्ये कुठलाही एक विशिष्ट आचार्य प्रमुख नाही, मात्र आद्य आचार्यत्वाचा मान हा भगवत्पाद श्री जगद्गुरु रेणुकाचार्यांना दिला जातो. आणि रेणुकाचार्यांच्या श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथामध्ये त्यांच्या त्या सगळ्या वेगळ्या आणि आजही आपल्याला पटणाऱ्या अनेक मतांची एक प्रतिबिंब त्या ग्रंथामध्ये दिसतं. इतरही 4 आचार्यांनी वेगवेगळ्या टीका लिहिल्यात, परंतु दुर्दैवानं आपल्याकडे जी एक ग्रंथांची उपेक्षा करण्याची एक वृत्ती असते त्याचा बळी हे सगळे काही ग्रंथ पडलेले आहेत. गंमत तुम्हाला अशी वाटेल की वीरशैवांनी त्यांच्या धर्मग्रंथांची मुख्य भाषा ही संस्कृत आहे आणि वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांचा वापर करत त्यांनी आपले विचार प्रसृत केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला केवळ दक्षिणेकडे, केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये आणि त्याच्याही पलीकडे अगदी श्रीलंकेतल्या काही भागामध्ये आणि नेपाळच्या काही भागामध्ये वीरशैव सांप्रदायिक तुम्हाला आढळतात. आता हे का बरं आढळतात, काय त्यांचं वेगळेपण असेल? कारण जेव्हा एखाद्या संप्रदायाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो, इतकं व्यापकत्व येतं की कधी कधी त्यांच्या अनुयायांचा बुद्धिभेद करणं देखील सोपं होतं की अरे नाही, आपण आहोत ना, आपण स्वतंत्र आहोत, आपण हिंदूंपासून वेगळे आहोत. आणि म्हणून काय आहे बरं ह्याच्यामध्ये, काय वेगळेपण आहे? तर बघा, मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की धर्मो धारयती प्रजा हे वीरशैवांनी देखील मान्य केलं. त्या दृष्टीनं श्री सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ वीरशैवांचा फार महत्वाचा आहे. मला माहिती आहे की या ठिकाणी सकल संत विचार मंचाची काही मंडळी आहेत आणि अन्यही काही मंडळी वीरशैव सांप्रदायिक देखील आता ऐकतायत किंवा ते नंतर ऐकणार आहेत असं मला त्यांचे मेसेजेस आलेले आहेत. त्यामुळे बघा, सिद्धांत शिखामणीमध्ये जी वेगवेगळी स्थलं आहेत, 101 स्थलं आहेत, या 101 स्थलांमधलं धर्माचार स्थल फार महत्वाचं आहे. आणि त्या धर्माचार स्थलामध्ये आपल्याला वीरशैवांचं वेगळेपण दिसेल. काय दिसेल बघा, की मघाशी मी जे म्हटलं धर्मोधारयती प्रजा हे वीरशैवांनी मान्य केलं, पण आणखी त्यांनी काय केलं बघा, धर्म आहेच आहे, पण तो धर्म कसा असला पाहिजे? सधर्म हा सर्व उपकाराय कल्पते. सर्व तऱ्हेच्या लोकांवर उपकार करणारा, आजच्या अर्थानं उपकार म्हणजे मी काहीतरी त्यांच्यावर उपकार करते या अर्थाने नाही, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, सोप्या शब्दात म्हणायचं तर परोपकारासाठी असणारा आचार म्हणजे धर्म, इतकी व्यापक व्याख्या आपल्याला वीरशैवांनी केलेली दिसते. आणखी काय केलेलं दिसतं बघा, की आपण कुठे आज जेव्हा सामाजिक समरसतेच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो, सामाजिक समरसतेमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की आम्ही समजा समाजातल्या काही दुर्दैवानी आमच्या काही पूर्वजांच्या काही दुराग्रहामुळे आमच्यातलेच काही बांधव हे आम्ही गावकुसाबाहेर ठेवले, आमच्यातलेच काही बांधव आम्ही शिक्षणापासून वंचित केले, आमच्यातलेच काही बांधवांना आम्ही थोडं तरतम भावाने लेखलं, त्यांना बरोबर घेऊन जाणं म्हणजे सामाजिक समरसता म्हणतो. तर बघा, जेव्हा मधल्या काळामध्ये काय घडलं ह्याचं आता आपल्याला मोजक्या तासाभरामध्ये त्याची चर्चा करणं शक्य नाही, पण असं काहीतरी घडलं, जातीभेदासारख्या काही गोष्टी अतिशय आपण ज्याला मानवतेला काळीमा लावणाऱ्या गोष्टी इथे आल्या. अशा वेळेला मग कुठेतरी मांडणी केली गेली. ती मांडणी ही आजही टीकेचं लक्ष झालेली आहे, ती टीकेचं लक्ष व्हायला देखील पाहिजे. आणि ती आहे की संपूर्ण या समाज पुरुषाचा विचार करताना अमुक एक वर्ण हा मुखस्थानी असेल, अमुक एक वर्ण हृदयाच्या स्थानी असेल, तो पायाच्या स्थानी असेल, ही चुकीची काहीतरी मांडणी झाली
हे जाणत्यांच्या देखील त्या काळातल्या लक्षात आलं. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की जाणत्यांनी हिंदू धर्मामध्ये जिथे जिथे असे काही कळीचे मुद्दे आले, जिथे जिथे काही मनभेदाचे मुद्दे आले, तिथे तिथे काही जाणत्या अशा आचार्यांनी केलेला एक वैचारिक प्रयत्न म्हणजे वीरशैव संप्रदाय. आता हा म्हणून वीरशैवांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं, सर्वश्रुती समन्वयात असं म्हटलं, विरोधरहितम शैवम वीरशैवम विदुर्बदा, की जो विरोधरहित आहे, समन्वयात्मक आहे, जे जे चांगलं आहे हिंदू धर्मामध्ये, जिथे जिथे जे जे चांगलं आहे त्या त्या चांगल्याला पुढे आणण्याचं काम, त्याच्यामध्ये अधिक भर घालण्याचं काम हे या सिद्धांतांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की नाही, बरोबर आहे, हे मनभेद निर्माण होतोय, हा मतभेद निर्माण होतोय, माणूस जर समान असेल, अहम ब्रह्मास्मी असेल, आम्ही सगळे जर परमेश्वराचे अवतार असू, तर मग तिथे कोणाला मुखाचं स्थान देण्याची गरज नाही, कोणाला मस्तकाचं स्थान देण्याची गरज नाही, किंवा कोणाला पायाचं स्थान देण्याची गरज नाही. मग काय केलं त्यांनी, वीरशैव सिद्धांतांनी असं केलं की हे जग कसं आहे, हे जग हे शिवस्वरूप आहे, एक एव शिव. हा सगळ्यांमध्ये, तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये शिव आहे. तुम्ही म्हणताल अहम ब्रह्मास्मीशीच आहे, पण आता तिथे काय केलं बघा, की जर आम्ही एकच असू, त्या एकाच शिवाचे अंश असू, तर मग मला इथं कोणावरही कुठल्याही विशिष्ट वर्णावर रोष असण्याचं कारण नाही, कुठल्याही विशिष्ट वर्णावर अधिक अनुग्रह करण्याचं कारण नाही. आणि म्हणून पक्षपात न करता सर्व प्राणीमात्रांवर आत्मस्वरूप दृष्टीने पाहावं, ज्याला ज्ञानोबा माऊलींनी आत्मौपम्य बुद्धी म्हटलेले, तो म्हणजे मीच आहे. माझ्या जर पायाला ठेच लागली तर माझ्या डोळ्यात पाणी येतं, हे मला वाटतं सामाजिक समरसतेचं सर्वात महत्वाचं उदाहरण आहे. तसं आत्मस्वरूप दृष्टीने सगळ्यांकडे पाहणं, याच्यावर या संप्रदायाने भर दिला. आणखी काय केलं, का भर द्यायचा, हा भर जर दिला नाही तर त्यातून जाणवणारे होणारे दुष्परिणाम आपल्या द्रष्ट्या ऋषीमुनींनी कदाचित त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये अनुभवले असते. आणि म्हणून जर सर्वेषां हितकारकम असं काही जर करायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे, वेदांमध्ये काय चांगलं, उपनिषदांमध्ये काय चांगले, पुराणांमध्ये काय, आगमांमध्ये काय, या सगळ्यांचा समन्वय करण्याची गरज आहे. मानवता कल्याणाचा विचार हा कुठल्याही काळामध्ये केंद्रस्थानी असला पाहिजे, आणि तो कुठल्याही विशिष्ट मानव समूहापुरता मर्यादित राहता उपयोगाचा नाही, ही एक धारणा या संप्रदायाने अधोरेखित केलेली. आणि म्हणूनच बघा की या संप्रदायाच्या समारंभांमध्ये जेव्हा लोक एकत्र येतात, त्यावेळेला त्यांचे आचार्य एका महत्वाच्या गोष्टीची प्रत्येक वेळेला उद्घोषणा करतात, आणि ती उद्घोषणा असते, मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती. आता बघा, धर्मानेच विश्वाला शांती, शेवटी आपण कितीही नाकारलं, काळ कुठलाही असला तरी धर्म ही जगातली एक शाश्वत अशी सामाजिक संस्था आहे, हे आपल्याला विसरता येत नाही. आणि म्हणून बघा, हा मानवता धर्माचा विजय असो, किंवा आचार्यांनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाला एक महत्वाचं रूप देण्याचं काम, ते प्रत्यक्षात आणण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केले. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की जसं हे म्हणतात मानव धर्माचा विजय असो, बसवेश्वर त्यांच्या कन्नड वचनांमध्ये काय म्हणतात, की असा कोणता धर्म असेल ज्यात करुणा नाही, असा कोणता धर्म असेल ज्यात करुणा नाही, करुणा असायलाच हवी, साऱ्या जीव जातीविषयी करुणा मूळ आहे धर्मश्रद्धेचे. मला असं वाटतं बघा की किती महत्वाचं सांगतात, की जिथे करुणा नसेल तिथे कुडल संगमदेव फिकीरही करत नाही करुणाहीनांचे. शेवटी भक्ताचं महत्वाचं लक्षण कोणतं आहे, दुसऱ्यांबद्दल असणारी करुणा, दुसऱ्यांबद्दल असणारी माया, दुसऱ्यांबद्दल असणारी मानवता. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की आचार्यांनी भगवान जगतपाल रेणुकाचार्यांपासून ते महात्मा बसवेश्वरांपर्यंत जर आपण विचार केला, आणि त्याच्यानंतर देखील मन्मथ स्वामी असतील, मन्मथ माऊलींनी तर असं म्हटलंय, अधर्माची निमे
शीग निमे सहजे तो धर्मो देवी. अधर्माचं जे निपात करतो तो म्हणजे धर्म. त्यामुळे बघा की ह्या जर सगळ्या व्याख्या बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की रे खूप हे वेगळं आहे. मात्र गंमत कशी आहे बघा की मुळातच वीरशैव आचार्यांच्याबद्दल माहिती कमी आहे आणि एका व्यक्तीबद्दल बोलणं अवघड असतं. इथे 5 आचार्य आहेत आणि त्यामुळे माझ्या बोलण्यातला जो एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे महात्मा बसवेश्वर हा परत कधीतरी आपण बोलणार आहोत. मात्र जिथे आवश्यक आहे तिथे नक्कीच मी ही सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला बघितलं तर तिथे एक सुंदर असा एक फोटो आहे, मूर्ती आहे आणि ती जी मूर्ती आहे ती आहे जगद्गुरु रेणुकाचार्यांची. वीरशैवांची आणि त्यांच्या पुढे शिवपिंड आहे बघा, शिवलिंग आहे. वीरशैवांची अशी संकल्पना आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भगवद्गीतेमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलंच आहे की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माचं संस्थापन करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी मी अवतार घेणार आहे. आता वीरशैवांनी काय केलं बघा, मी जे म्हटलं की वीरशैवांचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण सुद्धा या तासाभरामध्ये त्यांच्या पंचाचार्यांच्या निमित्ताने मांडण्याचा मी प्रयत्न करते. ते असं म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भूतले तदा तदा अवतारोयम गणेशस्य महितले. जेव्हा अशी स्थिती येते, समाज धर्म जेव्हा संकटात असतो तेव्हा गणेश या पृथ्वी तलावर अवतार घेतात. आता गणेश म्हणजे गणपती नव्हे, तर गणेश याचा अर्थ आहे शिवगण. आणि हे जे शिवगण आहेत हे अवतार घेतात. आपल्याकडे एक सिख संप्रदाय वगळता सगळ्या भारतीय धर्मांमध्ये अवतार संकल्पना आहे. हे आपल्यासारख्या विचक्षण मंडळींना माहितीच आहे. आणि आद्य शंकराचार्यांच्या संदर्भातही ही श्रद्धा दिसते. किंबहुना स्वामी समर्थांनी जे स्वामी रामदासांनी जे म्हटलेलं होतं, समर्थ रामदासांनी, की धर्म संस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे, तर पुढे होणार देणे ईश्वराचे. हे ईश्वराचं देणं आहे. आणि त्यानुसार आपल्याला असं दिसेल की शिवाच्या प्रमुख अशा 5 गणांनी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणांमधल्या शिवलिंगांमधून अवतार धारण केलेला आहे. अर्थात पंचाचार्यांच्या संदर्भामध्ये अवतार या शब्दापेक्षा सुद्धा लिंग संभूत किंवा लिंगोद्भव हा शब्द प्रयोग केला जातो पारिभाषिक भाषेत. लिंग संभूत किंवा लिंगोद्भव अर्थात आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये तो अवतार. आता हा जो अवतार धारण केलेला आहे अशी श्रद्धा आहे की 5 जे जगद्गुरु आहेत, आता त्यांना जगद्गुरुच का म्हणायचं, तर आपल्याला असं दिसेल की शिवाची जी 5 मुख आहेत, वामदेव, सद्योजत, ईशान्य, अघोर, तत्पुरुष, तर ज्यांनी शिवाच्या पंचमुखातून अवतार धारण केलाय त्यांना जगद्गुरु म्हणायचं, असा एक संकेत या संप्रदायामध्ये आहे. आणि त्यानुसार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातली मंडळींनी वेगवेगळे अवतार धारण केलेले आपल्याला दिसतात. या गणांनी, शिवगणांनी अवतार धारण केलेले. आता हे अवतार धारण करत असताना तुम्हाला असं दिसेल की केवळ हे पंचाचार्यच नाही, तर महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भातही अशीच श्रद्धा आहे वीरशैवांची की महात्मा बसवेश्वर हे देखील भगवान शिवाचे अत्यंत आवडते शिवगण आहेत. आणि मग ते कृतयुगामध्ये स्कंद गणेश्वर होते, त्रेतामध्ये नीललोहित होते, द्वापारामध्ये वृषभ गणेश्वर होते आणि कलियुगामध्ये ते बसवेश्वर या नावाने प्रगट झालेले आहेत. बसवेश्वर आणि त्यांच्या सगळ्या शिवशरणांनी या सगळ्या कल्पनेला मान्यता दिलेली. आता हे तर आपल्याला असं दिसेल बघा की अवतार ही कल्पना आपल्याला अशी मोडीत काढता येण्यासारखी नाही आहे सहजासहजी. मला आठवत आहे की मार्क्सवादी विचारवंत विवा शिरवाडकर जे आहेत, विवा शिरवाडकरांचे बंधू जे आहेत, त्यांनी एक अतिशय महत्वाचं विधान केलेलं होतं की आज जी भारतीय संस्कृती आहे, जो
व्यापक असा हिंदू धर्म आहे तो टिकून राहिला अनेक वादळ वाऱ्यांना तोंड देत, त्याचं महत्वाचं कारण आहे की ही अवतार संकल्पना आहे. म्हणजे ती केवळ श्रद्धेशी निगडीत नाही, ती एका समर्थ अशा समाज धारणेचं प्रतीक म्हणून युगानुयुग आलेली आहे. हे जेव्हा मार्क्सवादी विचारवंत म्हणतात तेव्हा आपण त्याचा विचार केला पाहिजे. असो, आता बघा की वेगवेगळ्या 5 शिवलिंगांमधून पंचाचार्यांचा उदय झालेला आहे. आता हा पंचाचार्यांचा उदय होत असताना इथे तुम्हाला असं दिसेल की वीरशैव हे प्रस्थापित किंवा प्रचलित अशा हिंदू विचार प्रणालीला काही ठिकाणी छेद देणारं आणि काही ठिकाणी क्रांतिकारक वाटणारं असं तत्वज्ञान का बरं प्रसृत करू शकले? किंबहुना मला असं वाटतं बघा की एकीकडे त्यांचा कमालीचा समन्वयवाद आणि दुसरीकडे ही एक बंडखोर आणि कालाला पुढे नेणारी, कालानुरूप धर्म कल्पनेला गती देणारी जी वृत्ती आहे ना, त्यामुळे कदाचित असं असेल की बऱ्याच लोकांना, कारण आपल्याला पेलवत नाही अतिशय क्रांतिकारक असे विचार, त्यामुळे असेल की वीरशैव संप्रदाय हा हिंदुत्वातला महत्वाचा संप्रदाय असूनही त्याच्याबद्दल सर्वसामान्य हिंदूंना फार कमी माहिती आहे. आणि प्रत्यक्ष त्या संप्रदायातले जे बांधव आहेत त्यांना सुद्धा मला दुर्दैवाने थोडंसं आणि अतिशय नम्रतेने मी नमूद करते की लिंगधारणा असेल किंवा भस्मधारणा असेल, याच्या पलीकडे आपलं मूळ काय आहे हे शोधण्याचा फारसा प्रयत्न ते देखील करताना दिसत नाहीत. असो, हे जे वीरशैव संप्रदायाचं आणि त्यातल्या सगळ्या प्रचारकांचं, विशेषतः महात्मा बसवेश्वर आणि पंचाचार्यांचं एक जे पुरोगामित्व आहे ना, ते पुरोगामित्व कशातून आले? तर या संप्रदायाने एक वेगळी अशी जगनिर्मितीची एक मांडणी केली. ही मांडणी जी आहे ती मांडणी आहे शिवसृष्टीची मांडणी. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, आपण हिंदू असं म्हणतो की या जगाची निर्मिती भगवान ब्रह्मदेवांनी केलेली आहे. परंतु वीरशैव श्रद्धेनुसार आपल्याला असं दिसतं की भगवान शिव, आणि हे तर आपण सगळेच मानतो, मग ते वीरशैव असण्याची कारण गरज नाही, शिव आणि शक्ती किंवा पुरुष आणि प्रकृती यांच्या चिदानंदातून आपली निर्मिती झाली, म्हणून आपण असं मानतो की संपूर्ण जग हे शाश्वत आहे, हे जग जे आहे चैतन्यमयी आनंदमयी आहे, इथे कुठेही वेगळेपण नाहीये वीरशैवांमध्ये आणि व्यापक अशा हिंदू धर्मामध्ये. मग वेगळेपण कुठं आहे? तर ते असं मानतात की भगवान शिव कसे, त्याला त्यांनी परशिव हा शब्द तुम्हाला येतो, शंकर वगैरे शब्द अपवादात्मकच येतो, किंवा शंकराची शिवाची जी विविध रूप आहेत, विविध कार्यानुसार त्याची विविध रूप आहेत, त्याचे देखील 9 अवतार आहेत, हा आणखी पुन्हा एक वेगळा भाग आहे. पण हा मुळात हा जो भगवान शिव परशिव हा कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे, अजर आहे, अमर आहे, उपमातीत, त्याला कसली उपमा देता येत नाही, सर्व व्यापक आहे, सर्व सामर्थ्यवान आहे. त्यामुळे आपल्याला शिवाची आपण कधी जन्माष्टमी किंवा असं करताना दिसत नाही. तर आणि या शिवाचं एक जी अंगभूत शक्ती आहे, खूप छान शब्द आहे त्याला, अविनाभाव संबंध. म्हणजे शिव आणि शक्ती हे कसे आहे, त्यांच्यामध्ये विलक्षण पहिल्यापासून अद्वैत आहे. आणि ते अद्वैत कसं आहे, अमृतानुभव जर तुम्ही बघितला की नेत्री एक देठी, दोन्ही डोळ्यांमधून एकच प्रकाश दिसतो, त्याला म्हणायचं अविनाभाव संबंध. किंवा चंद्र म्हटलं त्याचं चांदणं येतं तसं. ही जी शक्ती आहे आपण तिला एरवी शक्ती म्हणतो, पार्वती म्हणतो, म्हणजे शंकर आणि पार्वती तसं, किंवा शिव आणि शक्ती. मात्र वीरशैवतीला विमर्श शक्ती म्हणतात, तिला परमाशक्ती म्हणतात. ही जी परमाशक्ती आहे, ही जी पार्वती आहे, या दोघांच्या आनंदातून, चिदानंदातून विश्वनिर्मिती झालेली आहे. आता त्या विश्वनिर्मितीला म्हणजेच प्रपंच उत्पत्तीच्या उपादानाला प्रारंभ कोणापासून झाला? तर हा प्रारंभ झालेला आहे तो ब्रह्मदेवापासून, या शिवशक्तीनं अतिशय ऐश्वर्य संपन्न आणि ज्याला कल्याणकारी आणि समतायुक्त, हे फार महत्वाचं आहे,
समतायुक्त अशा जगाची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाची निर्मिती केली, त्याला अनुग्रह दिला. मात्र वीरशैवांमध्ये पण त्रिमलांची कल्पना आहे, वेगवेगळे आणवमल, कार्मिक, मायामल. या मायामलामुळे किंवा मायेने आवृत्त झाल्यामुळे भगवान ब्रह्मदेवांचे जगनिर्मितीचे प्रयत्न फोल जायला लागले. मग त्यांनी प्रार्थना केली आणि एक आपण मॉडेल तयार करावं, एक प्रारूप तयार करावं. याच्यासाठी भगवान शिवांनी अर्थात शक्तीने देखील जी जगनिर्मिती केली तिला म्हटलं जातं शिवसृष्टी. ही शिवसृष्टी प्रामुख्यानं तितक्या सामर्थ्य संपन्न अशा शिवगणांनी युक्त होती. त्याच्यामध्ये वीरभद्र आहे, नंदिकेश्वर, भृंगी, वृषभ, स्कंद, रेणुक, दारुक सगळेजण आहेत. आता त्याची कशी आहे ही शिवसृष्टीची कल्पना? तर जसं आपण बीज लावतो, ते बीज लावताना आपल्याला माहिती असतं की त्याचा पुढे तरु होणार आहे, वृक्ष होणार आहे. आणि हा वृक्ष जसजसा ते बीज वाढत जातं तसं त्याला मग फांद्या फुटतात, त्याला फळं, फुलं वगैरे वगैरे येतात, पानं येतात. तसं वीरशैव असं म्हणतात की जेव्हा आम्ही जगाची कल्पना करतो तेव्हा जगाच्या केंद्रस्थानी शिव असून तो स्वसमवेत शक्तीच्या योगानं, स्वसमवेत, कारण शिव आणि शक्ती वेगळे नाहीच आहे. किंबहुना 7व्या वर्षामध्ये आपण म्हणतो की शिव कसा असतो, कसा असायला हवा, तर शक्तीशिवाय शिव म्हणजे शव. आता बघा, शक्तीशिवाय शिव म्हणत असताना वीरशैवांनी काय केलं की स्त्री आणि पुरुष अर्धा आकाशी वगैरे तुम्ही काही मागू नका, आम्ही म्हणजे आमची 30% 35% नको आम्हाला. आम्हाला काय केलं पाहिजे, आमच्या बरोबरीने निम्म जग हे हे संपूर्ण जग आपल्या दोघांचं. त्यामुळे झालं असं की तुम्ही जर बघितलं तर ही कुठून आली वृत्ती, तर सगळ्यांनाच माहितीये की शिवाच्या मुखापासून आगम निगमांची उत्पत्ती झाली आणि त्यातले निगम म्हणजे वेद आणि आगम, या आगमांच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की हे आगम पहिल्यांदा ऐकवले गेले ते पार्वतीला. ते पार्वतीला ऐकवत असताना त्याला श्री वासुदेवांनी मान्यता दिली. म्हणजे आगमांच्या निर्मितीच्या क्षणापासून एक समतेची, स्त्री पुरुष समतेची कल्पना आहे. ते दुसऱ्या कोणीतरी त्याला मान्यता देणं आहे. म्हणजे लोकशाहीप्रमाणे आणखी एक मत आहे. आणि त्यामुळे एक ज्याला आपण असं म्हणूया की समता आणि न्याय या दोन्ही गोष्टी आपल्याला या संप्रदायाच्या आगमनापासून आपल्याला दिसतात. आगतम शिवत्रातृगतम च गिरिजामुखे मतम श्री वासुदेवेन आगमनेस्तेन कीर्तितः, असं ते आगमांचा एक कौतुक म्हणजे विशेष सांगितला जातो. आणि हा सांगत असताना अर्थातच आपल्याला असं दिसेल की असं हे सर्व जग हे शिवमयम आहे. आणि ते जर शिवमय असेल तर कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ नाही. आता श्रेष्ठ कनिष्ठ नाही एवढं म्हणून वीरशैव थांबत नाही. ते काय करतात, पुन्हा पुन्हा या गोष्टीचं अधोरेखन करतात. हे मला फार महत्वाचं वाटतं की म्हणजे मला जर एक श्लोक आला आणि तो जर अवयवांच्या नुसार, खरं तर कुठलाही अवयव श्रेष्ठ कनिष्ठ नसतो, पण त्यातून जर मनभेद निर्माण होत असतील तर मग आपण काय केलं पाहिजे, आपण पुन्हा पुन्हा या गोष्टींचं अधोरेखन केलं पाहिजे. मग तिथे आपल्याला असे काही श्लोक दिसतात. शिवशक्ती शिवभक्ती समावेशे क्वच जाती परिकल्पना इंधनेषु अग्निदग्धेषु कोवा भेद हा प्रकृती, की जिथे शिवभक्ती असते तिथे जातीची परिकल्पना, जाती भेद हे निरर्थक ठरतात. जसं एकदा अग्नीमध्ये जळाल्या सगळ्या वस्तू जळतात, तिथे काहीच उरत नाही, तसं शिवभक्तिरूपी अग्नीमध्ये सगळे बाह्यभेद दूर होतात. किंवा ब्राह्मण शूद्रो ब्राह्मण क्षत्रिया वैश्या शूद्रा ये च अन्य जातया लिंग धारण मात्रेन शिव एव न संशय, की लिंग धारणा केल्यानंतर ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, क्षुद्र असो, हा काय असतो, शिव एव न संशय, तो प्रत्यक्ष शिवच होऊन जातो, असं पारमेश्वरागमामध्ये सांगितलंय. एवढंच ते तुम्हाला असं दिसेल की श्री सिद्धांत शिखामणीमध्ये पूर्वाश्रय निरसनस्थल आहे. आता बघा, मला कधी कधी खंतही वाटते की आपल्याकडे काय नाही
किंवा विषमता निर्माण करणाऱ्या गोष्टींवर खूप वेळा बोललं जातं, त्याच्यावर आपण आंदोलनं करतो, त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया देतो. पण जी मंडळी अशी प्रतिक्रिया देणारी मंडळी आहे, त्यांचं हे फार महत्वाचं काम आहे की हिंदुत्वाच्या परिप्रेक्षामध्ये येणारी अशी जी काय म्हणूया, सगळ्यांना एका पातळीवर आणणारी जी स्थलं आहेत, असे ठिकाण आहेत, त्यांचाही अभ्यास व्हायला पाहिजे. या सिद्धांत शिखामणीमध्ये पूर्वाश्रय निरसन स्थल नावाचं स्थल आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की लिंगधारणानंतर पूर्वीच्या जाती, शौच अशौच यांच्या कल्पना उरत नाहीत. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की वीरशैवांमध्ये जन्माचं काय म्हणूया आपण सोयर नसतं किंवा मृत्यूचं सूतक नसतं. तिथे शिवसमाधी दिल्यानंतर त्या व्यक्तीला, की ज्याला गळ्यामध्ये जन्माच्या आधीपासून जे इष्टलिंग श्री गुरूंनी त्यांच्या दिलेलं आहे, त्यांच्या कुल आणि गोत्रातल्या जन्माने दिलेलं आहे, तेच लिंग घेऊन जे आईच्या हातात दिलं जातं आणि मृत्यूनंतर माणसाच्या त्याच लिंगासह लिंग धारणा करत असलेल्या डाव्या हातावर त्याचं ते लिंग ठेवलं जातं, उजवा हात त्याच्यावर ठेवला जातो आणि एखाद्या योग्याने ध्यानधारणेला बसावं अशा अवस्थेत त्याच्यावर संस्कार केले जातात, अंत्यसंस्कार केले जातात. त्याला म्हटलं जातं शिवसमाधी. म्हणजे बघा, जन्माच्या आधीपासून मृत्यूनंतर सुद्धा, म्हणजे खऱ्या अर्थानं आज जन्म जो लिंग धारणा करतो तिथे सुतक नसतं आणि म्हणून ते सगळे विधी झाले की हातपाय धुतले, जन्माने भस्म लावलं की त्यांचं सूतक संपतं. स्त्रियांचा विटाळादी कल्पना मानल्या जात नाही. आणि त्यामुळे बघा की जिथे जिथे मला असं वाटतं की समाज गतीला अवरोध निर्माण होईल. मी किती दिवस तो शोक, कारण शेवटी आहे चार्वाक म्हणतो तर एका अर्थाने बरोबरच आहे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, हे मला माहिती असतं. आत्मा शाश्वत आहे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा मग आज केवळ देह नष्ट झाला म्हणून मी किती काळ दुःखामध्ये राहायचं, माझ्या एकूण गतीला किती अवरोध निर्माण करायचा याचा विचार करणारी सुजाण मंडळी जी आपल्या हिंदुत्वाच्या कक्षेत आहे, त्यातलं एक कक्षा ही वीरशैवांची आहे. आणि त्यामुळे बघा की मनभेद मतभेद निर्माण करण्या जे झालेले होते त्यांचा निराश करण्यासाठी समन्वयवादी अशा वीरशैव संप्रदायाने शिवसृष्टीची निर्मिती केली. हे वीरशैव संप्रदाय म्हणत असताना अर्थातच मला असं वाटतं हेच तर खरं हिंदुत्वाचं मर्म आहे. कारण कितीही प्रयत्न केले तरी हिंदुत्व मिटवता येत नाही किंवा कितीही प्रयत्न केले तरी हिंदू धर्म नष्ट करता येत नाही. त्याचं कारणच आहे की आम्ही असे 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 इतके बदल केलेले, ते बदल एखाद्या काय म्हणूया कूट अशा रचनेसारखे आहेत आणि त्या रचनेच्या मर्मापर्यंत जाणं हे शक्य होत नाही. आता वीरशैवांनी आणखी काय केलं बघा की ज्यांना शिवसंस्कारांचा स्पर्श झालाय ना, या सगळ्या की जे जातीभेद वगैरे मानत नाहीत, लिंगभेद मानत नाहीत, प्रदेशभेद मानत नाहीत, ते विशुद्ध मानणं. शब्दप्रयोग पण बघा, आजच्या कुठल्याही एखाद्या ह्याच्यासारखं आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि शिवसंस्कारांचा स्पर्श न झालेले ते प्राकृत मानव. मग आता काय केलं की इथेच वीरशैवांनी वर्णाश्रमादी धर्माची दोन प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण रचना केली. ती रचना कशी केली, आता म्हटल्याप्रमाणे एक आहे ती शिवसृष्टीशी संबंधित, म्हणजे जी आजच्या आधुनिक राज्यघटनेला देखील मान्य होणारी आहे. आणि दुसरी जी रचना आहे जी आपण सर्वसामान्य गृहीत धरतो ती म्हणजे ब्रह्मदेवानी सांगितलेली, जी दुर्दैवानं कर्मकांडावर आणि जातीभेदावर आधारलेली रचना दुर्दैवानं पुढे झाली. मुळात ब्रह्मदेवाच्या मनात देखील असं काही असेल असं मला वाटत नाही, पण याच ब्रह्मसृष्टीचा आपल्याला एक त्याच्यामध्ये अधिक बदल झालेले दिसतात. इथे तुम्हाला आठवण येईल ती ज्ञानोबा माऊलींची, की ज्ञानोबा माऊलींनी जे म्हटलेलं होतं की वेदू संपन्न होये ठाई परी कृपणू ऐसा नाही, जे कानी लागला तीही वर्णांच्या, तीन वर्णांच्या कानी लागल्यामुळे वेद कृपण झाला असे ज्ञानोबा माऊली म्हणतात. म्हणजे ज्यांनी
आज कोणी त्यांना काही ज्ञानोबांना काही अवैदिक वगैरे म्हणणार नाही. मुळात आपल्या ह्या डोक्यातल्या ह्याही कल्पना काढून टाकल्या पाहिजे. वैदिक अवैदिक वगैरे जे भेद आहेत, मुळात आपण त्याचा खूप जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे. आता त्या अर्थानं काही मंडळी वीरशैवांना देखील अवैदिक मानतात, पण बघा वीरशैवांच्याच ह्याच्यात काय आहे, वेद मार्ग विरोधेनं विशिष्टाचार सिद्धये, वेद मार्ग विरोधेनं विशिष्टाचार सिद्धये, असन्मार्ग निरासाय प्रमोदाय विवेकिना. वेद मार्गाला बाधा न आणता, वेदांनी जे सांगितलंय, विद जो ज्ञान मार्ग आहे त्याला बाधा न आणता शिवाचाराच्या सिद्धीसाठी आणि विद्वान लोकांच्या संतोषासाठी वीरशैव सिद्धांताची निर्मिती झाली, हे तिथे आवर्जून सांगितलं जातं. आता गंमत अशी आहे की काही ठिकाणी, म्हणजे विषयांतर करायचं नाही म्हटलं तरी, की काही ठिकाणी असं सांगितलं जातं की बसवेश्वर हे वेदविरोधी होते. एक साधारणतः 20-22 हजार वचन आहेत, त्याच्यामध्ये बसवेश्वरांची स्वतःच्या 1500 वचनांचा अभ्यास मी मांडलेला आहे. आणि तो मांडत असताना मला असं लक्षात आलं की 22,000 वचनांमध्ये जेमतेम 22 वचन अशी आहेत की जी वेदांच्या विरोधात जाणारी आहेत. किंबहुना वेद, उपनिषद, पुराण या सगळ्यांच्या मध्ये असणार जे जे स्वत्व आहे, जे जे काय म्हणूया आपण, एक सार आहे, तो सगळा सार ग्रहण करून बसवेश्वरांचं कार्य उभं राहिलेलं, हे देखील आपण सांगण्याची गरज आहे. असो, आता ही जी शिवसृष्टी आहे, शेवटी सृष्टी निर्माण करून चालत नाही. ती सृष्टी निर्माण केल्यानंतर, ती व्यवस्था निर्माण केल्यानंतर, ती व्यवस्था तितक्याच सक्षमपणे कार्यवाहीत आणणारे तितके समर्थ असे कार्यवाहक लागतात. आणि एका अर्थानं जे पंचाचारी आहेत हे शिवसृष्टीचे 5 आधारस्तंभ आहेत. त्यांची निर्मिती देखील शिवाने विशिष्ट हेतूने केली, जे आता सांगितलं की वेद मार्गाला विरोध न करता शिवाचाराच्या सिद्धीसाठी, जे विद्वान आहेत त्यांच्या संतोषासाठी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी या पंचाचार्यांची निर्मिती झाली. आणि त्यामुळे या मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 ठिकाणी, आंध्रातलं कर्नाटकात जे रंभापुरी आहे, ज्याला कोल्लीपाक असं म्हटलं जातं, कर्नाटकातलं कोल्लीपाक आहे. उज्जैन मध्य प्रदेशातलं महांकालामुळे प्रसिद्ध असलेलं, जिथे पहिल्यांदा वीरशैवांचं हे दुसरं पीठ होतं, उज्जैन पीठ. मात्र जैन आणि त्या सगळ्या मतांच्या सगळ्या विरोधामुळे आणि धर्म कृत्य करायचे असतील तर संघर्षापेक्षा सुद्धा शांतीचा मार्ग पत्करून जर आपण पुढे गेलो तर त्याचा उपयोग होईल असं गृहीत धरून ते पीठ पुढे कर्नाटकात गेलं आणि कर्नाटकातल्या त्या पीठाचंच नाव उज्जैन असं ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान असलेलं एकूणच हिंदूंच्या केदारनाथ, त्याला केदारपीठ वीरशैवांचं म्हणतात, तिथे असलेला उखी मठ, उशेचा मठ हा देखील महत्वाचा आहे. आणि इथे आपल्याला असं दिसेल की उखा म्हणजे श्रीकृष्णाची जी सून आहे, अनिरुद्धाची पत्नी, तिचे जे गुरु आहेत ते आहेत वीरशैव. त्यामुळे इथे आपल्याला केदारपीठ दिसतं. आंध्रामध्ये श्रीशैल्य सगळ्यांचंच आपल्या श्रद्धेचं स्थान आहे, ते वीरशैवांचं एक पंचपीठापैकी आहे. आणि अर्थातच आज अत्यंत अभिमानाचा विषय झालेली आणि शतकानुशतके आपले श्रद्धेचं स्थान असणारी वाराणसी किंवा काशी, इथे वीरशैवांचं 5वं पीठ आहे. आणि या क्षेत्री जे जे लिंग आहेत, म्हणजे सोमेश्वर लिंग असेल, सिद्धेश्वर लिंग असेल, रामनाथ असेल, मल्लिकार्जुन असेल, विश्वनाथ असेल, या लिंगांपासून पंचाचार्यांचा लिंगोद्भव झालेला आहे, ते प्रगट झाले आहेत, अशी एक श्रद्धा आपल्याला या संप्रदायामध्ये दिसते. आणि हे जे 5 आचार्य आहेत, मगाशी सांगितलं की कोणाला पंचाचार्य किंवा कोणाला जगद्गुरु म्हणायचं. जगद्गुरु हा शब्दप्रयोग आज आपल्याकडे जसं संत हा शब्दप्रयोग आपण सरसकट करतो, पण त्याला एक विशिष्ट अर्थ असतो, तसं जगद्गुरु आज सरसकट म्हटलं जातं. पण शिवाच्या 5 मुखांपासून आलेले तेच पंचाचार्य मानले जातात. आणि रेणुकाचार्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य ही त्यांची आधुनिक म्हणजे कलियुगातली नावं आहेत.
प्रत्येक युगामध्ये त्यांना वेगवेगळी नावं आहेत आणि त्याच लिंगातून ते प्रगट झाले ही त्यांची श्रद्धा आहे. हे जे पीठ आहेत त्या पीठांना दिलेली जी नावं आहेत त्याला पीठांना पीठ तर म्हटलं जातं, पण सिंहासन असा एक खास शब्द प्रयोग आहे. त्या सिंहासनांची नावं सुद्धा बघा, असं लक्षात येईल की हा जो शिव आहे, शिवाची पूजा ही सदाचार विना शंभू, सदाचारेन पूजित. सदाचार जर नसेल तर शिवाची पूजाच होऊ शकत नाही. शिवाची पूजा एकाच गोष्टीने होते आणि ती सदाचाराने, असं जे सांगितलं जातं. नावं पण किती त्यांची बोलकी आहेत बघा, की रंभापुरीचं जे पीठ आहे त्याला वीरपीठ असं म्हणतात आणि त्याला वीरसिंहासन असं म्हटलं जातं. उज्जैनचं जे पीठ आहे त्याला सद्धर्म पीठ किंवा सद्धर्म सिंहासन म्हटलं जातं. केदारपीठाचं जे आहे त्याला वैराग्य सिंहासन म्हटलं जातं. हे मला फार महत्वाचं वाटतं बघा, वैराग्य सिंहासन म्हटलं जाते, पण वीरशैव परंपरेतलं, आचार्य परंपरेतलं सर्वात श्रीमंत, सर्वात राजघराण्यांशी संबंधित असं पीठ कोणतं असेल तर केदारपीठ आहे. आणि म्हणून केदारपीठाला जे जगद्गुरु आहेत त्यांना रावल ही पदवी दिली जाते. जवळजवळ 1000 गावं त्यांच्याकडे आली होती. नंतर इंग्रजांच्या काळामध्ये ती 137 वर आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणखी कमी झाली. पण बघा, त्यांना रावल ही पदवी मिळणार आहे. रावल याचा अर्थ काय? महाराजाधिराज ही पदवी मिळालेलं एकमेव हे आचार्य आहेत. आणि मजा म्हणजे केदारपीठाच्या जगद्गुरूंचा जेव्हा पट्टाभिषेक होतो तेव्हा टेहरी नरेश, की जे आपल्याला स्वामी विवेकानंदांमुळे टेहरी संस्थान माहितीये, त्यांना या जगद्गुरूंना पट्टाभिषेक करत असतात. त्यांचं नाव आहे वैराग्य सिंहासन. उशेनी म्हणजे उखा जी आहे श्रीकृष्णाची नाचून, तिने दिलेली दानपत्र विशेष असं आहे बघा. ही सगळ्या पीठांमध्ये त्यांना मिळालेली दानपत्र द्वापार युगापासूनची ही आजही त्या पीठामध्ये संरक्षित आहे. हे मला आणखी विशेष वाटलं की ही आचार्य परंपरा थांबलेली नाहीये. पुढे मी थोडा उल्लेख करणार आहे की ती आचार्य परंपरा ही आजही प्रवाहित आहे. या सगळ्या पीठांचे जे जगद्गुरु आहेत ते आजही आहेत. मग कुठे 311वे जगद्गुरु आहेत, कुठे 324वे, कुठे 120वे आहेत. आणि हे सगळे जगद्गुरु हे मूळचं जे पीठ आहेत त्या पीठांच्या नावलौकिकाला साजेस असं करणार आहेत. त्यामुळे केदारपीठ आहे ते वैराग्य सिंहासन, की माझ्याकडे सत्ता संपत्ती असून चालणार नाही. त्या सत्ता आणि संपत्तीला जर मी वैराग्याची जोड दिली तर आणि तरच मला माणूस म्हणून कृतार्थ जगता येईल. हे सांगणाराचा अर्थ या पीठामागे असावा का, विचार करायला पाहिजे. श्रीशैल्य जे आहे, श्रीशैल्य आपल्याला माहित आहे, श्रीशैल्य जे आहे तिथलं कदली वन आणि तांत्रिकांचं इथे सगळं ठिकाण आहे असं म्हटलं जातं. कदली वनाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. भारतातल्या सगळ्या संप्रदायांच्या सत्पुरुषांच्या विश्रांतीचं ते अखेरचं स्थान आहे. तुम्हाला कुठे दत्त संप्रदायामध्ये उल्लेख दिसेल, महानुभाव संप्रदायात दिसेल, सगळीकडे कदली वनाचा उल्लेख येतो. आणि अशा वेळेला जी धर्मसाधना आहे ती धर्मसाधना, त्यातली तांत्रिकता महत्वाची असली तरी देखील, कारण आगमांना तंत्र असं म्हणतात हे लक्षात ठेवा, नाही तर तांत्रिकतेचा चुकीचा अर्थ काढला जाईल. पण ते जरी असलं तरी देखील एक त्याला शुद्ध सात्विक भाव असला पाहिजे. आणि म्हणून या सिंहासनाला म्हटलं जातं सूर्य सिंहासन. सूर्याचा उदय झाल्यानंतर जसा सगळ्या तमाचा नाश होतो तसा सगळ्या साधना क्षेत्रातल्या ज्या काही अपप्रवृत्ती असतील त्या अपप्रवृत्तींचा निराश करणारं हे सूचक असावं. आणखी एक आहे ते म्हणजे अर्थातच सगळ्यांचंच आपल्या जिव्हाळ्याचं असणारं काशीपीठ किंवा वाराणसीचं पीठ, त्याला ज्ञानपीठ असं म्हटलं जातं. या ज्ञानपीठाचाही विशेष असा आहे की यातल्या जवळजवळ सगळ्या, म्हणजे खरं तर 5 पीठांच्या, परंतु श्रीशैल्यपीठ आणि काशीपीठाच्या आचार्यांनी सातत्यानं काही ग्रंथरचना केलेली आहे. वेगवेगळी ग्रंथालय उभारलेली आहेत. त्याचाही उल्लेख इथे करता येईल. आणखी एक आहे बघा की ही सगळी प्रदीर्घ अशी परंपरा आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ आंध्रात नाही, केवळ कर्नाटकात नाही, तर अगदी नेपाळच्या भादगाव पर्यंत आपल्याला हा संप्रदाय दिसतो. आणि श्रीलंकेतलं जाफणा आणि तिथे आज रेणुकाचार्य मठ आणि तिथलं वीरभद्र मंदिर
दाखवलं जातं. बरं, ही जी सगळी आचार्य परंपरा आहे ते डिस्ट्रीब्युशन कसं करावं, ज्ञानाचं काय, किंवा संप्रदायाच्या ह्याचं एक विशिष्ट अंतर्गत रचना या सगळ्या आचार्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे या पीठाचे मुख्य पीठ जे त्यांचे अनेक शाखा मठ आपल्याला दिसतात. त्यातही श्रीशैल्याचं, ह्या उज्जैनचं जे पीठ आहे त्याला नंदी गोत्राचं पीठ म्हणतात. महाराष्ट्रामध्ये या नंदी गोत्राची अनेक मंदिरं आपल्याला असलेली दिसतात. मठ दिसतात, मंदिरं नव्हे, मठ दिसतात. आणि त्यातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात एक प्राचीन असं जो मठ आहे तो आहे साखरखेर्डा मठ, विदर्भातला. इसवी सनाच्या 10व्या शतकाचा हा मठ आहे हे सांगणारी तिथे एक पत्रिका आपल्याला आलेली दिसते. त्याच्यानंतर माजलगाव आहे, असे अनेक ठिकाणी आहेत. बघा, आपल्याला एक गोष्ट इथे आपल्याला दिसेल की या सगळ्या मंडळींनी वेगवेगळ्या तऱ्हेनं या संप्रदायाला पुढे नेलंय त्यांच्या आचार्य परंपरेने. आणि त्यामुळे या पुढे नेत असताना आपल्याला असं दिसेल की रेणुकाचार्यांचं जे रंभापुरी पीठ आहे, अनेक आता जगद्गुरु त्याच्यामध्ये होऊन गेलेले. आणि त्यातल्या एका जगद्गुरूंनी आद्य शंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर लिंग दिलेलं आहे आणि रत्नगर्भ गणपती दिलेला आहे. गुरुवंश काव्य म्हणून जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचा उल्लेख आहे. श्रीरंगमच्या मुद्रणालयामध्ये, वाणीविलास मुद्रणालयामध्ये आपल्याला हा ग्रंथ उपलब्ध होतो. म्हैसूरचे जे वडियार राजे आहेत, या वडियार राजांची या पीठावर विलक्षण श्रद्धा असलेली दिसते. अनेक गोष्टी तुम्हाला मला इथे सांगता येतील. मगाशी सांगितलं की कलह टाळण्यासाठी मध्य प्रदेशातून दक्षिणेकडे गेलेलं दारुकाचार्य किंवा मरुळ आराध्य किंवा उज्जैन पीठ असेल, ज्ञानोपासक, अशा सगळ्या आचार्यांची परंपरा आहे. यातल्या बहुतेक पीठांची स्वतःची ज्ञानगुरु पीठ आहे. काशी पीठांनी बनारस विश्व हिंदू विद्यापीठाला जमीन दिलेली आहे. त्यांचं स्वतःच संस्कृत संपूर्णानंद विद्यापीठ आहे. आता भारतातली म्हणजे दक्षिणेकडे जसं आपण व्यंकोजी राजांशी संबंधित जी सरस्वती महाल म्हणतो ग्रंथालय आहे, तितकंच प्राचीन आणि त्याच्यापेक्षाही प्राचीन आणि ताडपत्रीवरील ग्रंथ असणारं एक ग्रंथालय, शैव भारती ग्रंथालय, हे आपल्याला वाराणसी मठामध्ये दिसतं. आणि गमत अशी आहे की या सगळ्या प्रत्येक या जगद्गुरूंचा किंवा आचार्यांचे काही शिष्य आहेत की, उदाहरणार्थ समजा महर्षी व्यास हे काशीच्या पीठाशी संबंधित आहेत. आणि तुम्ही जर गेलात तर तिथेही तुम्हाला इष्टलिंग करणारे काशीच्या घाटावर महर्षी व्यासांची प्रतिमा दिसते. सॉरी, महर्षी व्यास केदार पीठाशी संबंधित आहे. आणि हे असे खूप, म्हणजे जे आज केदारपीठ असेल, गौरीकुंड असेल, गुप्त काशी असेल, ही सगळी ठिकाणं ही या वीरशैवांच्या पट्ट्यामध्ये येतात. आणखी एक दिसेल श्रीशैल्य पीठाचं की पालकरुकी सोमनाथ जो आहे, इसवी सनाचं 12वं शतक, याच्या ग्रंथामध्ये तुम्हाला प्रथमतः तुम्हाला प्रथमतः मराठी आणि मराठी यात्रेकरू, मराठी भाषा यांचे उल्लेख दिसतात. काशीपीठाच्या जगद्गुरूंचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की इस्लाम सत्तेच्या विरोधामध्ये हे जगद्गुरू उभे राहिलेले आहेत. वीरवेशातले त्यांचे अनेक फोटो आपल्याला आजही तिथे जतन, फोटो म्हणजे प्रतिमा तिथे जतन केलेल्या दिसतात. स्वातंत्र्य पूर्व आंदोलनात त्यांनी भाग घेतलेला दिसतो. 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये आहे. आणि जवळजवळ 14 फरमानं वेगवेगळ्या मुस्लिम सत्ताधीशांनी सुद्धा दिलेली 14 दानपत्र किंवा फरमानं आजही तिथे आहेत. आपण सांगू तेवढं खरं सांगायचं तर या सगळ्या गुरूंबद्दल किंवा आचार्यांबद्दल आहे. शेवटी आचार्य परंपरा कधी म्हणतो आपण, तर आचार्य परंपरेचं एक वैशिष्ट्य असतं बघा, जी प्रवाहित राहते ती आचार्य परंपरा महत्वाची असते, प्रवाहित्व त्याचं जे आहे. आणि मग आज मी जे वेगवेगळ्या युगांमधले जे वीरशैव आचार्य आहेत की ज्यांचे ग्रंथ आहेत,
ज्यांची आजही हे सगळी मठ परंपरा ही जागती आणि नांदती आहे. आणि म्हणून डॉक्टर गवाता गारे, जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शैव दर्शनाचे तज्ज्ञ होते, त्यांनी असं म्हटलेलं होतं की आज या पंचाचार्यांबद्दल तुम्हाला काही पंचाचार्यांबद्दल ऐतिहासिक माहिती सांगता येत नाही, पण ज्या अर्थी आज गेली शेकडो वर्ष या परंपरा चालू आहेत, म्हणजे द्वापार युगापासून जर त्यांच्याकडे काही असेल तर हे ऐतिहासिक पुरुष आहेत. आणि ह्या ऐतिहासिक पुरुषांनी आपल्याला दिसतं की पुढे ती परंपरा पुढे नेणारे शिवयोगी शिवाचार्य असतील, नीलकंठ शिवाचार्य असतील, ज्यांनी प्रामुख्यानं ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलं आहे. त्यातले शिवाचार्य, नीलकंठ शिवाचार्य दोघे आहेत. एक आद्य शंकराचार्यांचे समकालीन आहेत आणि दुसरे क्रियासार करते 14व्या शतकातले आहेत. श्रीपती पंडिताराध्यांचा मी आता उल्लेख केला, 15व्या शतकातले माईदेव आहेत, ज्यांनी वातुल तंत्रावर अनुभवसूत्र नावाची कारिका लिहिलेली आहे. नंदिकेश्वर आहेत, ज्यांनी लिंगधारण चंद्रिका लिहिलेली आहे. स्वप्रभानंदांचं शिवाद्वैत मंजिरे, खूप असं मला सांगता येईल. थोडक्यात काय बघा, ते या सगळ्या आचार्यांनी हे काय म्हणूया नुसतं तत्वज्ञान सांगितलं नाही, एक साखळी निर्माण केली. आणि त्यामुळे आजही या आचार्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत, पाचही जगद्गुरु ज्यावेळेला एकत्र येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं युगमान महोत्सव. आणि साधारणतः 12 वर्षांनी हे 5 जगद्गुरु एकत्र येतात. वीरशैव संप्रदायातले, त्या समाजातले काही महत्वाचे निर्णय तिथे घेतले जातात आणि ते निर्णय हे सगळ्यांना लागू असतात. आत्ता जनगणनेच्या संदर्भामध्ये आपल्याला आठवत असेल, एक महिनाच झालं जेमतेम कर्नाटकामध्ये गदगच्या जवळ ही सगळी मंडळी पंचाचार्य एकत्र आलेले होते आणि जनगणनेच्या संदर्भामध्ये त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला की आज जे आपल्याला वेळ नाहीये, पण जी मतमतांतरं चाललेली आहेत, आम्ही हिंदू आहोत नाही, तर या पाची जगद्गुरूंनी आणि महाराष्ट्रामध्ये किमान 700-750 पीठ त्यांच्या शाखा मठ आहेत. जास्त असतील, पण आता ज्याला जिथे तिथले शिवाचार्य आहेत, जे नांदते जागते मठ आहेत, असे जवळजवळ 1000-1500 असे कर्नाटकातले, महाराष्ट्रातले असे शिवाचार्य आणि हे पंचपीठाचे 5 प्रमुख एकत्र आले आणि त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की जनगणनेमध्ये आपण लिहिताना पहिल्यांदा हिंदू म्हणूनच आपण लिहायचे. मला असं वाटतं बघा की जर त्यांनी असा एक अध्यादेश काढलेला आहे, त्या अध्यादेशाच्या विरोधात फारसे कोणी जात नाही किंवा जवळजवळ जातच नाही, त्यावेळेला एकूण हिंदू समाजाचं देखील एक महत्वाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य म्हणजे आपल्यातलीच ही अत्यंत पुरोगामी असणारी ही जी परंपरा आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. ती परंपरा समजून घेताना सुदैवानं एक नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महात्मा बसवेश्वर. आणि महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप, की ज्या अनुभव मंडपामधून पहिल्यांदा एका अर्थानं हा भारतातली पहिली आध्यात्मिक संसद असं मानलं जातं, की जिथे जातीभेदाच्या विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. इतर लोकांच्या दृष्टीनं भारतातला पहिला आंतरजातीय विवाह झाला, परंतु शिवभक्ती समावेशक व जाती परिकल्पना असल्यामुळे एकदा लिंग धारण केल्यानंतर हा आंतरजातीय विवाह ठरत नाही, तो समान पातळीवर आलेल्या 2 समान वीरशैव कुळांमधला तो व्यवहार ठरतो. मात्र गंमत अशी आहे की या अनुभव मंडपाचा पहिला बिंदू आपल्याला श्रीशैल्यमध्ये दिसतो, बसवपूर्व काळामध्ये. आणि बसवपूर्व काळातले श्रीशैल्यचे तेव्हाचे जे जगद्गुरु होते मल्लिकार्जुन देव शिवाचार्य, यांनी देवरदासी मैयाला ती लिंग दीक्षा दिली आणि अशी विचार केंद्र वीरशैवांची जागोजागी होती असंही म्हटलं जातं. त्यामुळे बघा की एखाद्या आचार्य परंपरेतलं महत्वाचं जे लक्षण आहे की आपल्या अनुयायांना अधिकाधिक समतापूर्ण आचरण करायला शिकवणं, अधिकाधिक सामाजिक समरसतेनं वागण्याची प्रेरणा देणं, स्वतः तसं वागणं आणि या सगळ्याला ज्ञानोपासनेची, बंधुतेची आणि मानव कल्याणाची जोड देणं, हे सगळं काम या वीरशैव आचार्यांनी केलेलं आहे. प्रत्येक आचार्याबद्दल आपल्याला भरपूर बोलता येईल. फक्त 5 जणांचा जाता जाता जगद्गुरु पंचाचार्यांच्या बद्दल मला माझ्या काही भावना व्यक्त करण्याची संधी सकल संत विचार मंचाने दिली, त्याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.